राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वभिः साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवां पुनः अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन करतो. तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करून शिवगण अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या रोजच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय. कालच्या चिंतनामध्ये आपण 23 नंबरच्या श्लोकावरचं माऊलींचं निरूपण घेतलं होतं. आज आपण 24 नंबरचा श्लोक सुरुवात करतोय. त्याच्यावर एक 4-5 ओव्या आहेत, त्याच्याचा विचार आपण करणार आहोत. अहम ही सर्व यज्ञानां भोक्ताच प्रभुरेव च न तु मामभिजानन्ति तत्त्वेनात चवन्ति ते. मी सर्व यज्ञाचा भोक्ता आहे. अहम ही सर्व यज्ञानां भोक्ता, सर्व यज्ञाचा सर्व कर्माचा भोक्ता आहे. स्वामी आहे, प्रभुरेवच, तसाच मी स्वामी सुद्धा आहे. न तु मामभिजानन्ति, परंतु हे जे कर्ममार्गी लोक असतात हे मला व्यवस्थित यथार्थ रूपाने जाणत नाही. न तु मामभिजानन्ति, म्हणून मुख्य फल जो मोक्ष त्याच्यापासून ते दुरावतात, बाजूला जातात. तत्वेनात चवंती ते, त्यांचा भ्रष्ट होतात. चवंती ते म्हणजे तत्वापासून ते भ्रष्ट होतात. तत्व काय आहे? परमात्मा. तत्व आहे मोक्ष मुक्ती. या तत्वापासून ते भ्रष्ट होतात, आनंदाला पारखे होतात. म्हणजे ज्यांच्या आयुष्याची ध्येय ज्याला आपण म्हणतो तो मोक्ष नसेल आणि नुसतंच कर्म करणं, कर्ममार्गी राहणं आणि इतर काही कर्मातलेच अनिष्ट अनुष्ठान करणं, आणखीन कर्मकांडामध्ये स्वतःला गुंतवून घेणं, या सगळ्या गोष्टीमुळं मोक्षाला पारखे होतात. वास्तविक विचार केला तर जे जी कर्म आपल्याकडून केली जातात त्याचा भोक्ता मी आहे असं भगवंत म्हणतात. वर्णन करताना यज्ञाचा शब्द वापरलेला आहे. अहम ही सर्व यज्ञानां भोक्ता. सगळं जे भोग आहेत ना ते भोग मी घेतो, माझ्या मुखानं घेतो. त्यामुळे त्या मुखामध्ये जे भोग टाकले जातात ते भोग असे असले पाहिजे की जे भगवंताला प्रिय होतील असे भोग आपल्याकडून घडले, अशी यज्ञ, अशी कर्म आपल्याकडून घडली पाहिजे की जी भगवंताला प्रिय होतील, कारण ती त्याच्यापर्यंतच पोहोचतात. मग जर त्याच्यापर्यंत जर जाणार असेल तर ते आपल्याकडून व्यवस्थित यथार्थपणे गेलं पाहिजे. जर केलं तर. पण जे आहेत मी सर्व यज्ञाचा भोक्ता आणि स्वामी आहे, पण हे कर्ममार्गी लोक मात्र काय करतात? फक्त यज्ञच करत राहतात, फक्त तीर्थव्रतच करत राहतात, ते फक्त उपवासच करत राहतात, तप करत राहतात, दान करत राहतात आणि कर्ममार्गीच राहतात. म्हणजे त्यामुळं पुण्याची प्राप्ती करतात, पुण्य संपादन करतात. पापाचे संपादन होतं हळूहळू, पाप आणि पुण्याचं संपादन होतं. पुन्हा पुन्हा जन्माला येतील, स्वर्ग गाठतील, पण स्वर्गातून पुन्हा येतील. यथार्थपणाने मला जाणणं त्यांच्याकडून होत नाही. त्यामुळे ते आनंदाला पारखे होतात, परमात्म्याला पारखे होतात. भगवंत परमात्मा हाच आपल्या आयुष्याचं काय असलं पाहिजे? ध्येय असलं पाहिजे. मग कामाची जी आहे ती गोष्ट असू दे, पण मनात मात्र भगवंताच्या प्राप्तीचा उद्देश असला पाहिजे. कारण भगवंतच सगळ्या कर्माचा, यज्ञाचा भोक्ता आहे. त्यामुळे मी जी यज्ञ करतो, मी जी काम करतो, मी जी कर्म करतो, ही भगवत प्रित्यर्थ यज्ञ झाले पाहिजेत. भगवत प्रित्यर्थच सगळी कर्म झाली पाहिजेत. माझं खाणं, जेवणं, उठणं, बसणं, माझे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, पंचप्राण जे आहेत, या सगळ्या गोष्टींचा ओघ जो आहे, प्रवाह जो आहे, तो भगवंताच्या दिशेनं वाहिला पाहिजे.
असंच जर आपण करायला लागलो तर निश्चितच त्याचा उपयोग होईल. माझं चालणं होतं, पण प्रत्येक पायागणिक नामाचा उच्चार करत, नामस्मरण करत मी चालायला लागलो तर चालणं हे कर्म आहे. ते कर्म आपोआपच भगवंताला अर्पण होतं. राम म्हणता काय चालव पावली, काय काय वर्णन तुकोबाचा अभंग आहे. राम म्हणे ग्रासोग्रासी तो जेविला उपवासी, राम म्हणे करिता धंदा. प्रत्यक्षात अभंग तू बघितला पाहिजे, फार सुंदर अभंग आहे. राम म्हणे ग्रासोग्रासी हा प्रत्यक्षात अभंग जाऊन जर बघितला तर लक्षात येईल की प्रत्येक कार्य जे आहे ते कार्य यज्ञ, आणि ते यज्ञाचं समर्पणाचं ठिकाण भगवंत आहे. अशा भगवंताच्या प्रत्यर्थ घडत नाहीत, आणि म्हणूनच ती माणसं, कर्ममार्गी माणसं मोक्षापासून भ्रष्ट होतात. असा श्लोक आपल्याला वर्णन करतो माऊली. त्याच्यावरती वर्णन करताना काय म्हणतात बघा. एरवी पाहे पा पंडुसुता, यज्ञोपहारा समजता, मी वाचुनी भोगता कवनो आहे. माझ्याशिवाय दुसरं खाणारं भोगणारं कोण आहे. मीच जर करता आहे तर तो भोगता आणि करता एकच असतो ना. कर्ता आणि भोगते वेगवेगळे नसतात. कर्ता कर्म करायला जातो, तो भोगण्याच्या दृष्टीनेच करत असतो. स्वतःचे भोग असतात, स्वतःच्या सुखासाठी माणसं धडपडत असतात ना. त्यामुळं असा जर विचार जर केला तर कर्ता जर देव असेल तर भोगता कोण असेल. मग भोगता ही परमात्माच असणार आहे. म्हणून माझी सगळी यज्ञ कर्म जी असतात ती प्रपंचाच्या सुधारण्यासाठी होता कामा नयेत. जो प्रपंच नाशिवंत आहे, जो प्रपंच मला मोक्षापर्यंत घेऊन जात नाही, त्या प्रपंचाचा विचार सोडून प्रपंच करावा. विचार भगवंताचा असावा, आणि कर्म जे आहे ते प्रपंचासाठी करावं. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दासो, सुखे करो काम. सुंदर अभंग आपल्याला संत सांगतात की देह प्रपंचाचा दास आहे, सुखानं काम करू दे, पण तुझे रूप चित्ती राहो, तुझं रूप चित्तात राहून माझ्याकडून सगळी कार्य घडवू द्या. तुझं नाम मुखात राहून माझा प्रपंच मी करत राहीन. म्हणजे चित्तामध्ये तुझं रूप आणि मुखामध्ये तुझं नाम आणि हातात काम जे आहे ते प्रपंचाचं आहे. त्यामुळं कामाचा संबंध नाही. काम करताना राम आठवणं फार महत्वाची गोष्ट आहे. गोदोरेकर महाराजच बोलून जातात, म्हणतात आपण जेव्हा नाम घेतो त्यावेळी प्रत्येक नामाच्या क्षणी नामाला बसतो त्यावेळी आपल्याला प्रपंच आठवतच असतो. कारण जन्मोजन्मी आपण प्रपंचच केलेला असतो. पण प्रपंच आठवणं ही गोष्ट स्वाभाविक आहे बरं काय. नाम घेताना ध्यानाच्या वेळी प्रपंचाच्या क्रिया आठवणं, भूत भविष्याबद्दलचं चिंतन राहणं हे स्वाभाविक गोष्ट आहे. परंतु ज्यावेळी आपण प्रापंचिक कामं करतो त्यावेळी भगवंत आठवणं ही मात्र वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट असायला पाहिजे. म्हणजे आपण योग्य ट्रॅकवरती आहोत, आपण भगवंताच्या नादात आहोत ही त्यावरून गोष्ट लक्षात येते. ज्यावेळी आपण नामाला बसतो त्यावेळी प्रपंच आठवणं स्वाभाविक आहे, परंतु ज्यावेळी आपण प्रपंचाची कामं करतो त्यावेळी भगवंत आठवणं हे अस्वाभाविक आहे. आणि ते अस्वाभाविक म्हणजे खरोखरच आपल्याला भूषणावं आहे. म्हणून प्रपंचाच्या वेळी नाम आठवावं. नामाच्या वेळी प्रपंच आठवतोय, आपल्याला थांबवताच येत नाही. काय करू मन अनावर, असं तुकाराम महाराज म्हणतात. मला जमतच नाही प्रत्येक प्रपंचाचे नामाला बैठकीला बसावं, ध्यानाला बसावं, त्यावेळी प्रपंचाच्या सगळ्या गोष्टी आठवायला लागतात. झालं, ठीक आहे. गोंदवलेकर महाराज पुढे जाऊन म्हणतात हे ठीक आहे, पण जेव्हा आपण प्रपंचाची कामं खरंच करत असतो त्यावेळी जर देव आठवला तर फार चांगली गोष्ट आहे. आपण योग्य त्या साधनेमध्ये आहोत असा त्यावरून अर्थ निघतो. म्हणून एरवी पाहे पाडूसुद्धा यज्ञ उपहारा समजता. यज्ञातील सर्व हवीर धर्माचा जो भोक्ता आहे तो मी वाचून भोक्ता कौनो आहे. कोण आहे दुसरा भोक्ता? कोण आहे? जो करता आहे तोच भोक्ता आहे. मग देव सगळं करतो आणि देवालाच भोग अर्पण करायचे असतात. असं ईश्वर अर्पण वृत्तीनं जर आपण कर्म करायला लागलो तर ती कर्म भगवंतापर्यंत जाऊन पोचतात. शरीराला ईश्वर सेवेसाठी लावावं किंवा विभागणी करावी. मन द्यावं भगवंताला आणि शरीर द्यावं प्रपंचाला. अशी विभागणी जरी केली आपण तर निश्चितपणे सगळे भोग जे आहेत ते भगवंतापर्यंत अर्पित होतील. पण आपलं काय होतं, भगवंताच्या प्रित्यर्थ आपण काम करत नाही. आम्ही पोट भरायचं आहे,
मला कीर्ती मिळवायची आहे, प्रतिष्ठा मिळवायची आहे, धन संपत्ती संग्रह करायचा आहे, याचा उद्देश डोळ्यापुढे ठेवून, तोच भाव डोळ्यापुढे ठेवून आपण उपवास करतो, व्रत करतो, तीर्थयात्रा करतो. लोकांनी म्हटलं पाहिजे हे सगळे धाम करून आलेत, भारतभर यांनी तीर्थयात्रा केल्या, प्रत्येक ठिकाणी भेटी देऊन आले, यांनी नर्मदा परिक्रमा केली, यांनी पंढरपूरच्या 25 वाऱ्या केल्या त्यांच्या आयुष्यामध्ये. हे सांगण्यासाठी जर असेल तर त्या सगळ्या कर्माचा भोगता ईश्वर होऊ शकत नाही. वास्तविक तो भोगता आहेच, पण जातं कुणाच्या खड्ड्यामध्ये जाऊन पडतं ते सगळी कर्म केलीत परमार्थाची आणि पडलीत साठ्यात जाऊन प्रपंचाच्या. ती पडलीत जाऊन संचितामध्ये, की ज्यामुळं प्रतिष्ठा मान संपत्ती मिळाली आणि ती तेवढ्याच जन्मापुरती राहिली. पुढील जन्माचा विचार आणि परत आपल्याला त्याने व्यवस्थाच करून गेलीत ना जाताना. म्हणून मी जी माझी कर्म करतो ती भगवंताच्या प्रीत्यर्थ झाली पाहिजेत. सर्व यज्ञांचा भोग घेणारा माझ्या वाचून कोण आहे, म्हणून सर्व कर्म परमात्म्याला अर्पण होत असतात, म्हणून भोगता तोच आहे, तोच भोगता आहे असं माऊली म्हणतात. मी वाचुनी भोगता कौन आहे, मी सकळा यज्ञांचा आधी आणि यजना या मीची अवधी, की माते चुकुनी दुर्बुद्धी देवा भजले. मी सर्व यज्ञांचा आदी आहे, म्हणजे प्रारंभ मी आहे, सगळ्यांचं कारण जे आहे ते कारण मी आहे. आणि यजना या मीची अवधी, आणि मीच या यज्ञाचे फल सुद्धा आहे. अवधी म्हणजे यज्ञाचं फल जे आहे ते मीच आहे. आणि यजना या मीची अवधी, की माते चुकून दुर्बुद्धी देवा भजले. माऊली काय म्हणतात, मला डावलून मूळ अज्ञानी लोक जे आहेत अन्य देवदेवतांचं भजन करतात, इंद्रादिक देवतांचं भजन करतात. मला चुकवून विचार केला तर सगळ्या यज्ञांचा कारण, सगळ्या यज्ञांचा प्रारंभ मी आहे, आणि त्या सगळ्याचा जो भोगता आहे किंवा यज्ञाचं फल जे आहे ते काय होतं, मीच आहे. आणि यजनाचा या मीची अवधी, की माते चुकुनी दुर्बुद्धी देवा वगैरे. परंतु मला डावलतात आणि कुणाला बसतात, इतर देवदेवतांचं भजन करत असतात. गंगेचे उद गंगे जैसे, आरपीचे देव पित्र उद्देशे, माझे वज देती तसे पर्याना निभावी. वास्तविक सगळ्यांचा भोगता मी आहे, मलाच ते होते अर्पण, पण मला अर्पण करतोय असा भाव त्यांच्याकडे नसतो. भक्तीमध्ये, उपासनेमध्ये सर्वश्रेष्ठ गोष्टी कोणती असतील तर ती म्हणजे भाव. नामाच्या ठिकाणी भाव असला पाहिजे, देवपूजेच्या ठिकाणी भाव असला पाहिजे, तीर्थव्रताच्या ठिकाणी भाव असला पाहिजे. तीर्थवृत्ती भाव धरी रे करुणा, शांती दया पावना हरी करी. हा दया करुणावंत परमेश्वर जो आहे तो माझ्याजवळ येईल केव्हा, तीर्थवृत्ती भाव धरी. तीर्थाच्या ठिकाणी, व्रताच्या ठिकाणी, दानाच्या ठिकाणी, सगळी पुण्य जी कर्म असतात त्या पुण्यकर्माच्या ठिकाणी तू भाव असला पाहिजे, की मी भगवंताला अर्पण करतो. गंगेचे उदक गंगे जैसे, म्हणजे गंगेच्या काठी बसलं आणि त्याला तर्पण केलं, पाणी जे अर्पण केलं जातं त्या अर्पण गंगेचे पाणी गंगेला. देवपित्राच्या उद्देशाला जसे अर्पण केले जाते, पण देवपित्राच्या उद्देशाने जसं अर्पण केले जाते त्याप्रमाणे मीच निर्माण केलेले हवीर द्रव्य मलाच भिन्न भिन्न देवतेच्या भावनेने देतात. आता जाते कुठं, भगवंतापर्यंत, परंतु देतात कुणाला, मात्र दुसऱ्याला देतात. बाळाला भरवताना असा भाव असला पाहिजे, मी प्रभू रामाला, मी बाळ कृष्णाला भरवतो असा भाव ठेवून जर आपल्या नातवंडाला आपण चालवायला लागलो, भरवायला लागलो जेवण, तर ते खरंच भगवंतापर्यंत जाऊन पोचतं. पण आपण तसा भाव नसतो. आपण भरवतो, भरवलेलं भगवंतापर्यंतच जातं, पण भरवताना म्हणतो मी माझ्या नातवाला भरवतो, मी प्रपंचाचं काम करतो. सगळ्या कामाचं जे फळ आहे ते फळ भगवंतापर्यंतच जात असतं, कारण यज्ञाचा सगळ्या कर्माचा भोगता तोच आहे. म्हणून इथं गंगेचे उदक जैसे म्हणलेलं आहे, गंगेचे पाणी गंगेतच पडणार ना, आणखीन कुठं जाईल सांगा भाऊ. म्हणून देवपुत्रा उद्देशाने जसं अर्पण केलं जातं त्याप्रमाणे उद्देश काय असतो, देवदेवतेला
पितरांना ते अर्पण केलं जातं. वास्तविक आहे, ठीक आहे, पण ते अर्पण करताना मी परमात्म्याला अर्पण करतोय असा भाव असला पाहिजे. त्याच वेळी ते तिथंच जाऊन बरोबर पोचतं. नाही म्हटलं आपण अर्पण करतो देवाला, तर ते देवालाच जात असतं. समजा मी नाही म्हटलं, मी गंगेचंच पाणी गंगेला सोडायला लागलो, तर ते मी गंगेला अर्पण करणार नाही म्हटलो तर जाणार कुठं पाणी सांगा? मी गंगेच्या पाण्यात मध्यभागी उभा राहिलोय आणि ते तर्पण करायला लागलोय, पाण्याचं पाणी सोडायला लागलोय, ते पाणी जाईल कुठं? त्याच पाण्यात पडणार ना. तसा कुठेही काही अर्पण केलं, मी अर्पण करताना कुणाला केलं सांगा? गंगेला अर्पण केलं का परमात्म्याला केलं? नाही केलं. मुद्दा हा आहे की मी अर्पण करताना कोणता भाव आहे, तो भाव लक्षात ठेवला पाहिजे. म्हणून इतर देवदेवतींची भावना करतात आणि त्यांना अर्पण करतात, पितराच्या उद्देशानं अर्पण करतात आणि त्यांना अर्पण करतात. म्हणून येते पार्था मातेन पोतीची सर्वता, मग मनी वाहिली जी असतात तिथं आले. शेवटी व्हायचं ते झालं. ते कोणत्याही प्रकारे मला प्राप्त होत नाहीत. म्हणून ते पार्था माते न पवतीची सर्वथा, माझ्यापर्यंत येऊ शकत नाहीत. का? तर जसं गंगेचे पाणी ओंजळीतून गंगेला अर्पण करतो, तसे यज्ञ कर्म जे आहेत ते मलाच अर्पण करतात, पण भावना वेगळी करतात. म्हणून ते मला अर्पण केलेलं जे आहे ते अर्पणच होत नाही. आणि मनात जी इच्छा असते त्याच गतीला प्राप्त होतात. ही फार महत्वाची गोष्ट सांगितल्या माऊलीने बरं काय. म्हणजे जैशी मती तैशी गती, हे जे वर्णन केले नाही, जसा भाव तैसा देव, भाव तैसा देव. भाव कुठला आणला? तर प्रपंचच प्राप्त करण्याचा सकाम भाव असेल तर देव सुद्धा सकामतेने त्याची पूर्ती करेल. त्याच्या पूर्वी वासना म्हणलेला आहे. वासना पूर्व म्हटला देवाला, तर तो वासनाच पुरवेल ना, दुसरं काय करणार आहे? म्हणून ते पार्था मातेनं पोवतीची सर्वता, त्यांना प्रपंच मिळेल पण मी मिळणार नाही असं भगवंत म्हणतात. आमचं सगळ्यांची ती स्थिती आहे. जे मुमुक्षत्वमध्ये साधक दशेमध्ये आहे त्या लोकांच्या बद्दल आपण बोलायला लागलोय. जे अजिबातच भक्ती करत नाही त्याचा प्रश्नच नाही. ते देवाला ओळखण्याचा विचार सुद्धा ज्यांच्या मनामध्ये आलेला नाही त्याच्याबद्दल आपण बोलतच नाही. आम्हासारखे लोक जे देवाच्या प्राप्तीसाठी म्हणून काहीतरी करायला जातात, त्यामध्ये देवाच्या प्राप्तीचा, भगवंताच्या प्राप्तीचा उद्देश किती असतो? फार कमी. त्यामध्ये माझं काहीतरी अडलेलं नडलेलं कामच व्हावं हीच आशा असते ना. मग जर तीच इच्छा असेल तर ती इच्छा पुरवत होतो. मग मनी वाहिली जी असतात ते इथं झाले, ते तिथं जातात जेथे आले म्हणतात. जिथं जे असतात तेथे आले. जिथं असते, जिथं वासना असते, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. काय नाथ महाराज म्हणतात हरिपाठामध्ये, जन्म कशाप्रमाणे घ्यावा लागतो? वासनेप्रमाणे. ज्या ज्या मनात इच्छा असतात ना त्या प्रापंचिकच असतात. करतोय मात्र देवाचं. बघा, तीर्थ करतो, तीर्थयात्रा करतो, व्रतवैकल्य करतो, दान धर्म करतो, पण कुणासाठी? देवाच्या उद्देशानं काय? नाही, प्रपंचाच्या उद्देशानं. अरे पण ही चूक करतो की प्रपंचाच्या उद्देशानं जरी केलंस तर ते पोचतं मात्र कुठं? अहम ही सर्व यज्ञानां भोक्ता, सगळं परमात्म्याला जाऊन पोचत असतं. त्याच देवतेच्या लोकात ते जातात. इंद्रादी देवतांचं तर्पण काहीतरी करायला लागलं तर त्याच लोकांना ते प्राप्त होतात, भगवंताला प्राप्त होत नाही. म्हणून माऊलीने वाक्य आपल्याला 8व्या अध्यायामध्ये, आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे. माऊलींची ओवीच आहे. मरणाच्या समयी किंवा कर्म करत असताना जे जे आठवतंय त्याच गतीला ते कर्म आपल्याला घेऊन जातं. कर्माच्या ठिकाणचा भाव जो आहे तो शुद्ध असायला पाहिजे. कर्माचे डोळे शब्दच वापरलाय ना, की कसे असावेत कर्माचे डोळे? वर्णन करताना सांगले, कर्माचे डोळे ज्ञान निर्दोष व्हावे. हा संदेश आहे माऊलींचा आपला. माझी कर्म डोळसपणाने केली पाहिजे. ही कोणतीही माझी कर्म माझ्या पुनर्जन्मासाठी कारण होऊ नयेत अशी कर्माची खुबी आहे. ती खुबी आपल्याला मागच्या अध्यायामधून सांगितलेलीच आहे. कर्मसुख कौशल्यम, ते कौशल्य प्राप्त व्हायला पाहिजे ना, तर ते कौशल्य आपल्याकडं नसतं. म्हणून कर्म करताना चुका करतोय आपण. कर्म करायचीच आहेत ना,
तर परमात्म्याच्या प्राप्तीच्या उद्देशाने काय करायचे नाही? मी जरी शेतामध्ये बियाणं पेरतो, मला पीक यावं असं म्हणतो, पण ह्या पिकाचा भोगता खरा भगवंत आहे असं समजून मी भगवंताची सेवा म्हणून पीक पाण्याची पिकाची निगा राखावी, त्याला पाणी लागवड पाणी काहीतरी पुरवावं, म्हणजे ते पीक वाढलं तर ते भगवंत प्रत्यर्थ होईल ना. पण आपण तसं करतोय काय? नाही. आपण प्रपंचाच्या प्रत्यर्थ करतो, मग प्रपंचाला ते जातं, पण जातं खरं भोगता कोण आहे? मात्र भगवंत आहे. म्हणून इथं वर्णन करतात, ज्या ज्या क्षणी जिथं जी जी इच्छा मनी येईल, मनी वाहिली जी आस्था, म्हणजे मनाई ज्या इच्छा असते तेथे आले ते तिथं जातात, मला माते न पोवतेची, म्हणजे भगवंताला डावलून ह्या गोष्टी करतो म्हणून तो तिथंच जातो, अन्य कुठेही जात नाही. पुढचा श्लोक आहे बघा, 25 नंबरचा श्लोक. यांती देवव्रता देवान पितृण्यांती पितृव्रता भूतानी यांती भूतेजा यांती मध्याजनपी माम. आता कोण कुठे जातोय त्याचं वर्णन माऊलीनी याच्यामध्ये करतात. भगवंत म्हणतात की देवतासाठी वृत्ती आचरणारे जे आहेत ते देवदेवतेच्या प्रत जातात, तिथंच पोचतात. जे पितृभक्त आहे ते पित्राप्रत करतात, ते जे पित्राच्या प्रीत्यर्थ करत असतात ते पितृलोकामध्ये जात असतात. आणि भूतांची पूजा जे करणारे जे आहेत ते भूताखेतांच्या योनीमध्ये जातात. पण शेवट फार सुंदर सांगितला, माझं पूजन करणारे जे आहेत काय म्हणतात, यांती मध्याजनो अपि माम, ती कुणाला प्राप्त होतात? मलाच प्राप्त होतात. यासाठी वर्णन केलंय, माझं पूजन करणारे मला प्राप्त होतात, पितरांचं पूजन करणारे पितृलोकामध्ये जातात, देवदेवतींचे पूजन करणारे देवलोकामध्ये जात असतात, भूतांचं पूजन करणारे भूत प्रसन्न व्हावी आणि त्यांच्याकडून अघोरी अशी जारण मारण विद्या शिकून त्यांना प्रसन्न करून घ्यावं आणि प्रपंचाचे काहीतरी आडाखे करावेत, काहीतरी गूढ विद्या शिकावी, अशा उद्देशाने करतात, त्याला तेच प्राप्त होतं. ज्याला जे पाहिजे असतं, वास्तविक विचार केला तर जगामध्ये जे ज्याला पाहिजे असतं तेच त्याला मिळत असतं. आपल्या लक्षात येत नाही. आपण म्हणते मला पाहिजे ते मला मिळत नाही. मिळेल, जी जी इच्छा आपण करतो ती मिळतेच. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतोय आपण त्याला. पण इच्छा चुकीच्या करतो म्हणूनच आपला घात आहे. आपण दुःखात का पडतो? मग इच्छा चांगल्या करत नाही, मागणी चांगली नसते. ज्यावेळी मागणी चांगली होईल, शुद्ध होईल, पवित्र होईल, त्यावेळी तेच आपल्याला मिळत राहील. पण ते आपण तसं मागत नाही. एवढ्या सगळ्या हलापेष्टा सहन करतो आणि आपण व्रतवैकल्य करत असताना सुद्धा मागणी मात्र प्रपंचाचीच करत असतो. आणि हाच मुख्य मुद्दा आहे. भूतखेतांच्या भूतखेतांची सेवा करावी. काही वर्ष देवदेवतेच्या सहवासात राहायला तिकडे जावं, पितृलोकात जावं, देवलोकात जावं आणि अखंड आनंदाचा अनुभव घ्यायचा असेल, पुन्हा कुठं यायचं नसेल, येणं जाणं थांबवायचं असेल तर कुणाला यांती मध्याजनोपी माम, जे माझी भक्ती करतात, पूजन करतात ते मला आज प्राप्त होतात असं भगवंत सांगतात. जिथं वर्णन केलेलं आहे, यक्ष राक्षस भूत प्रेत भूत यांची बली उपहाराच्या द्वारे पूजा करतात ते भूतांनाच प्राप्त होतात. आणि जे माझं यजन पूजा कथा श्रवण स्तुती करतात, प्रदक्षिणा घालतात, नाम संकीर्तन करतात, ती मदरपण बुद्धीने कर्म करतात, ते या सर्वांच्या ठिकाणी भगवत वाटवणे अशा स्वरूपाची जी भक्ती करतात ते मलाच प्राप्त होतात. म्हणून एक साधकाचं कर्तव्य लक्षात ठेवलं पाहिजे बरं काय. परमार्थ डोळस बुद्धीने झाला पाहिजे, अन्यथा परमार्थ करतो असं दिसायला दिसेल पण असायला तो प्रपंचापेक्षा सुद्धा कसा असेल, फार आपल्याला गर्तेत टाकणारा होऊ शकतो. हा विचार केला तरच बरं आहे. म्हणून जी कर्म करतो आपण, साधना म्हणून जी काही कर्म असतात, साधना कर्म ती सुद्धा फार चांगल्या उद्देशानं भगवंताच्या प्राप्तीच्या उद्देशाने केली पाहिजे. माऊली याच्यावरती काय भाष्य करतात बघा, त्याचं स्पष्टीकरण माऊली प्रत्येक ओळीमध्ये येतात. मने वाचा करणी जयाची भजने देवाची आवाहनी, म्हणजे मनानं वाणीनं इंद्रियाने होणाऱ्या सगळ्या उपासना देवाच्या ओघाच्या पडलेल्या आहेत, देवांच्या प्रभावात पडलेल्या आहेत. देवाची या वाहने म्हणजे देवाचा देवदेवतेंसाठी ज्याच्या उपासनांचे विषय
अनेक देव झालेले असतात, ते शरीर पडता क्षणी देवच होतात, म्हणजे दिव्य देह धारण करतात. ते शरीर जाती क्षणी देवची झाले, म्हणजे दिव्य असा देह त्यांना प्राप्त होतात. जे इंद्रादी जे देवदेवता आहेत त्यांच्यासाठी मनानं वाचानं इंद्रियानं जी भजन करत असतात, उपासना करत असतात, ते दिव्य असं देवधारी देवच होऊ शकतात, म्हणजे देवांचा देह धारण करतात. परमात्माने देव शब्द वेगवेगळे आहेत बरं काय. वेगवेगळ्या ठिकाणी संतांनी सुद्धा देव हा शब्द आत्मा, परमात्मा, ईश्वर यासाठी वापरलेला आहे. आणि बऱ्याच ठिकाणी देव हा शब्द इतर देवदेवता जे आहेत त्यांच्याबद्दलही वापरलेला आहे. पण मनानं वाचन सर्व इंद्रियाने ही फार महत्वाच्या गोष्टी आहेत. मन, वाचा आणि इंद्रिय जी आहेत ही भगवंताच्या प्रित्यर्थ वापरली पाहिजे. पण तसं होत नाही, तर ती देवदेवतांसाठी वापरली तर त्यांना देह जो मिळतो तो दिव्य असणारा देवांचा देह मिळतो. अथवा पित्राची वृत्ते वाहती जयांची चित्ते जीवित सरलिया तया ते पितृत्ववरी, किंवा ज्यांची मन जी असतात, ज्यांची वाणी जी असते त्या पित्रांची श्राद्ध पक्षादी वृत्ती करण्यामध्ये गुंतलेली असतात, त्यांचं आयुष्य संपतात, ते पितृलोकामध्ये जातात. जरासे वरचे लोक आहेत मृत्यू लोकापेक्षा, पण तरी सुद्धा ते पितृलोकामध्ये जातात. कारण पितृसेवा घडून किंवा पित्रांची वृत्ती केल्यामुळे. का क्षुद्र देवता आदी भूते तेची जयाची परमदैवते, काहींची क्षुद्र असणारी जी भूत आहेत, यक्ष, राक्षस, प्रेत, पिशाच, ब्रह्मराक्षस या क्षुद्र देवता आहेत. आणि ज्यांची अशी श्रेष्ठ उपास्य दैवते आहेत, अशी यक्षासारखी भूतांसारखी तियेची जयाची परमदैवते, जी ही अभिचारिकी तया ते उपासनिया, ही दैवते आहेत आणि ज्यांनी अभिचार क्रमाने त्याची उपासना केली तर त्याच देहाला ती जातात. अन्य कुठं जाणार आहे सांगा. एकत्र या दोन्ही भूमींचा थोडासा विचार आपल्याला करावा लागेल. तया देहाची जवनिक भेटली आणि भूतत्वाची प्राप्ती झाली, एवं संकल्प वशे पडली कर्मे तया, आणि त्यांच्या देहाचा पडदा नाहीसा होतात. जवनिका पेटली, देहाची जवनिका म्हणजे देह नावाचा पडदा आहे त्यांच्याने आपल्या मनामध्ये, तो फिटला पडला तर भूत योनी त्यांना प्राप्त होते, भूतत्वाची प्राप्ती झाली. एवं संकल्प वशे पडली कर्मे तया, त्यांच्या संकल्पानुसार त्यांच्या मनात जे होतं तीच फळं त्यांना मिळायला जातात. यक्ष ब्रह्म राक्षसांची पूजा केली तर तिथंच राहणार आहे. क्षुद्र देवता आदी भूते त्याची जयाची परम दैवते, मग जाणार कुठे सांगा भाऊ. वेताळादी पिशाच हीन देवता ज्यांची दैवत आहेत, जे जारण मरणादी कर्माने त्यांची उपासना केली ते त्याच योनीमध्ये जातात. म्हणजे ते मृत्यूनंतर त्यांना पिशाच योनी प्राप्त होते, म्हणजे त्यांच्या संकल्पाप्रमाणे फळ मिळतात. आता वेताळाचीच पूजा करत कोण बसला, आता ते वेताळ, झुटिंग, हे चेटकिंग काही शब्द वापरलेले आहेत, त्याचा आता कुठं आहे ते हा ज्याचा त्याचा अनुभव आहे. पण हे शास्त्र सांगतं त्याचा अर्थ त्यांच्या त्या योनीमध्ये आपल्याला जन्म प्राप्त होऊ शकतो. अत्यंत नीच योनी आहे, पण ही त्यांची परमदैवत आहे. भूत प्रेत पिशाच वेताळ ही सगळी परमदैवत जर ज्याची झाली ती त्याच्याच योनीला प्राप्त होते. संकल्प वशे पडली कर्मे तया, त्यांना त्याच संकल्पाप्रमाणे कर्माची प्राप्ती होत असते. मग मीची डोळा देखिला, जिही कानी मीची ऐकिला, मने मी भाविला, वाणीला वाचा, असे जर आहे तर ज्यांनी डोळ्यांनी माझेच रूप पाहिले, कानाने माझ्याच कथा ऐकल्या, मनाने माझेच ध्यान केले आणि वाणीने माझेच गुण वर्णिले. हे किती शब्द फार महत्वाचे कसे आहेत बघा. जे भगवंताचे भजन करतात ते भगवत रूप होतात, हे सांगण्यासाठी माऊलींनी या पुढील ओव्यामध्ये व्याख्यान केलं. अगोदर सांगितलं देवदेवतांच्या भजनामध्ये देवदेवतांच्या लोकांची प्राप्ती होते, पितरांच्या भजनामध्ये यजनामध्ये पितृलोकाची प्राप्ती होते. तिसरा मुद्दा भूत पिशाच्यांच्या उपासनेमध्ये त्या भूत योनीमध्ये जावं लागतं. परंतु ज्यांनी मीची डोळा देखिला, डोळ्यानं भगवंताचं सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, काय म्हणतात, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. ज्याने डोळ्यांनी मलाच पाहिलं, ज्याने कानाने माझं गुणगान ऐकलं, म्हणजे जे कानानं गुणगान ऐकायचं ते भगवंताचं ऐकावं,
डोळ्यानं पाहायचं आहे ते डोळ्यांना भगवंताच्या रूपाचं ध्यान लागावं. आणि वाणी मनी मी भाविला, वाणीला वाचा, मनामध्ये माझाच भाव आणि वाणीमध्ये माझं नाव. असं जर असेल ते माझ्यापर्यंत जीवन पोचतील ना, जातीलच दुसरीकडे कुठे. हा सुंदर विचार आपण लक्षात ठेवला पाहिजे. कोणकोणती इंद्रिय सांगितलेली आहेत बघा, की डोळा आहे, कान आहे, मन आहे, वाचा आहे. म्हणजे देहाचा काया वाचा मन हे तीन भाव जे आहेत, हे तीन भाव भगवंताच्या प्रित्यर्थ लावायला पाहिजेत. कानाने भगवंताचं श्रवण करावं. वर्णन केलेलं आहे, श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामी, श्री रामचंद्र चरणो वचसा गृणामी, श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामी, श्री रामचंद्र चरणो शरणम प्रपद्ये. हे तिन्ही भाव सांगितलेले आहेत बघा. एक जीव भाव आहे, हा कायेचा भाव आहे, वाचेचा भाव आहे आणि मनाचा भाव आहे. तो भगवंताच्या चरणी अर्पण करणे. ज्याने अर्पण केले ते भगवत रूपच होतात. तुकोबांचा अभंग आपण पुन्हा पुन्हा घेतोय. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. ज्याने भगवंताचंच नाम मुखानं घेतलं, वाचेनं घेतलं, घेई घेई माझे वाचे, वाचा भगवंताला अर्पण झाली. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. डोळ्यांनी भगवंताच्या मुखावलोकन केलं. डोळे, काना तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. दुसरं काही करू नका विठो कानानं तुम्ही. तुकाराम महाराज कसे आदेश देतात बघा प्रत्येक इंद्रियानं. आपण कुठल्या इंद्रियांना काय आदेश देतोय? तुम्ही पहा रे यूट्यूबचे सगळे चॅनल्स पहा. डोळ्यांना आपण आदेश देतोय. ऐकायचं काय तर कुठं निंदा चाललीत, कुठं काय चाललंय, भांडण चाललेत, ते ऐकायला कान वापरतो. म्हणून आम्ही आदेश असे देतो. तुकोबा म्हणतात, मनात येथे धाव घेई, राहे विठोबाचे पाय. विठ्ठलाच्या पायावरच राहा रे बाबा, तिथंच तुझं खरं. आणि तुका म्हणे जीवा नको सोडू रे केशवा. फार सुंदर अभंग आहे तो, या ओवीशी संबंधित आहे. काय, मग मीची डोळा देखिला, जिही कानी मीची ऐकिला, आणि मनी मी भाविला, वाणीला वाचा. फार महत्वाचे भाव आहेत बरं काय. म्हणून वाचा शुद्ध करायला पाहिजे, वाचेनं शुद्ध बोललं पाहिजे, मनाचं चिंतन शुद्ध असलं पाहिजे, कानानं भगवंताचं गुणानुवाद ऐकले पाहिजे, आणि डोळ्यानं त्या भगवंताला पाहिला पाहिजे. चांगलं ते पाहावं, चांगलं ते ऐकावं. ओम भद्रम कर्णेवी शृणुयाम देवा भद्रम, सगळं वर्णन केलेलं आहे. जे जे भद्र आहे त्याचा आपण काय केलं पाहिजे, अंगीकार केला पाहिजे. सर्वांगी सर्वा ठाई मीची नमस्कारिला, जिही दान पुण्यादिके जे काय ती माझी याची मोहरा. ही सर्वांगाने ज्यांनी मलाच नमस्कार केला त्याला साष्टांग दंडवत म्हणतात बघा. कुठलाही अष्टांग जी आहेत आपली, ती अंग जी आहेत 8 अंग, ती सगळी टेकवायची आणि भगवंताला अर्पण करायचे. ह्याच्यात मला फिजिकली भाग जरासा लक्षात न ठेवता यामध्ये असणारे सगळे, मस्तक टेकणं आहे, नाक टेकणं आहे, या ठिकाणी गुडघे टेकणं आहे, आपल्या पायाची बोटे टेकणं आहेत. प्रत्येक ठिकाणी बिंदू आहे, जो बिंदू भगवंताला अर्पण करायचा असतो. म्हणून सर्वांगाने ज्यांनी मलाच नमस्कार केला, ज्याने दान पुण्य जी काही केली ती माझ्या प्रत्यर्थ केली. कुणाला दान देताना विचार काय आहे, मी भगवंताच्या मुखामध्ये हे घालवायला लागलेलो आहे, असा विचार करून दान करावं. कीर्तीसाठी, नावासाठी दान केलं तर नाव मिळेल, आणि भगवंतासाठी दान जर केलं तर भगवंत मिळेल. कुणाला प्राप्त करायचं ते आपण ठरवलं पाहिजे. ज्या मनामध्ये जो भाव असतो ना, त्याच गतीला ते प्राप्त होतात. दान पुण्य व्रते उपवास हे भगवंताच्या प्राप्तीसाठी असलं पाहिजे ना. मग त्यासाठी उपवासाची फळं आम्हाला मिळतच नाहीत ना. कोण म्हणतोय विज्ञानानं सांगितलेला 1 दिवस आठवड्यातून उपवास करायचा आहे म्हणून मी पोट रिकामा ठेवण्यासाठी करतो. आता ह्या ठिकाणी काय होईल, विज्ञानानं जे सांगितलेले जे फायदे आहेत त्यांना मिळतील, पण खरा फायदा कोणता आहे उपवासाचा? म्हणजे भगवंताच्या ठिकाणी वास करणं ह्याला उपवास म्हणतात. पण तो भगवंताचा विचार कधी आहे काय? नाही. हा मुद्दा त्यात महत्वाचा सांगितला. म्हणून दान पुण्याधिक जे काही ती माझी याची मोहरा, मलाच अर्पण करा. जे मातेची अध्ययन केले, जे आत बाहेरी मियाची झाले,
जयाचे जीवित्व जोडले मजची लागी. ज्यांनी काय केलं? ज्यांनी शास्त्राभ्यास केला, मातेची अध्ययन केले, माझ्या प्राप्तीसाठी ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला. कोणाचा प्राप्तीसाठी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा? तुकारामांच्या गाथेचा अभ्यास करायचा, उपनिषदांचा अभ्यास करायचा, समर्थांच्या दासबोधाचा अभ्यास करायचा. कुणासाठी? तर माझा उद्देश असतो मी शास्त्रपंडित म्हणून मिरवता आलं पाहिजे, मला चांगलं चांगलं बोलता आलं पाहिजे, लोकांच्या पुढे या अभ्यासातून प्रमाण देऊन लोकांना इम्प्रेस करता आलं पाहिजे. यासाठी करत असेल तर खरंच तुला तशी प्राप्ती होईल. शास्त्रपंडित म्हणून तुझा गौरव सुद्धा होईल, सत्कार करतील लोक, माळा घालतील, पाया पडतील, देव मिळणार. पण शास्त्र जे आहे, ज्यांनी शास्त्राभ्यास माझ्यासाठी केला ना, ते आत बाहेर माझ्यामुळे तृप्त झालेले असतात. आणि ज्यांनी माझ्यासाठी आपलं आयुष्य खर्च केलेलं असतं. भगवंताच्या प्राप्तीसाठी आयुष्य खर्च करणं, भगवंताच्या प्राप्तीसाठी शास्त्राभ्यास करणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून कुठलाही ग्रंथ अभ्यासताना मला देव जाणून घ्यायचा आहे म्हणून मी शास्त्राचा अभ्यास करतो. ही गोष्ट लक्षात ठेवून शास्त्राभ्यास करावा. नाहीतर आपल्याला जी फळं मिळायची आहेत ना, ही तुटपुंजी आणि मृत्यू लोकातलीच भोगायची फळं मिळायला लागतील, देव मिळणार नाही आपल्याला. माऊली म्हणतात ना, तैसा प्रतिपाद्य जो ईश्वर, प्रतिपाद करणारा जो ईश्वर आहे तो व्हावया लागी गोचरू, तो आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून काय श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे. श्रुतीचा अभ्यास का करायचा? तो ईश्वर गोचर व्हावा म्हणून, ईश्वराचं ज्ञान व्हावं म्हणून, ईश्वर दर्शन व्हावं म्हणून, मोक्ष मिळावा म्हणून शास्त्राचा अभ्यास करायला पाहिजे. म्हणून इथं माऊली काय म्हणतात? जयाचे माझ्या जीही मातेची अध्ययन केले, जे आतवारी मियाची झाले. भगवंताच्या भजनामध्ये तृप्त असतात, आतून बाहेरून माझ्याच योगाने तृप्त होतात. जयाचे जीवित्व जोडले मजची लागे. जीवित्व म्हणजे आयुष्य, ज्याने माझ्याच प्राप्तीसाठी आयुष्य खर्च केलेलं आहे. तर आत बाहेर, आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले, तुकाराम महाराज म्हणतात. माझा आत बाहेर भगवंत आहे म्हणून ते तृप्तीची भावना अनुभवतात. संसारा आलिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे. आपण बघितलं पाहिजे प्रत्यक्षात ना, सुरुवात अशी आहे तिची, संसारा आलिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे. येणे होय सर्व संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काही. पूर्ण अभंग आपण बघावं गाथेमध्ये, दुःखाचा लेशही वाट्याला येत नाही. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती असा सगळाच उद्देश पूर्ण होतो जेव्हा भगवंताच्या प्राप्तीसाठी शास्त्र अभ्यासली जातात, भगवंताच्या प्राप्तीसाठी आयुष्य खर्च केलं जातं. तेव्हा म्हणजे मला भगवंताच्या प्राप्तीसाठीच मी जन्माला आलो, नाहीतर मला नरदेहामध्ये का देवानं टाकलं असतं? मला मुंगी किडा पशु पक्षी असं काहीतरी केलं असतं, ते केलं नाही. मला देवदेवता पण केलं नाही देवानं, कारण त्यांनाही मोक्ष प्राप्त करता येत नाही. नीच योनीमध्ये मोक्ष नाही. मला जर असा मनुष्य देहामध्ये ठेवलाय तर तिथंच फक्त मुक्ती मिळते ना. ज्ञान प्राप्त करण्याचा अधिकार नरदेहातच आहे ना. म्हणूनच भगवंताचा उद्देश असेल यांना त्याला नरदेहात घालावा म्हणजे हा मुक्ती मिळवेल. म्हणजे भगवंतानं त्यासाठी पाठवलंय. जयाचे जीवित्व जोडले मजचे लागे. मग आपलं आयुष्य त्याच्यासाठी का खर्च करू नये? जे अहंकारू वाहतू अंगी, आम्ही हरीचे भूषावया लागी. जे लोभी एकीची जगी माझे जिने लोभे. बघा, त्यांच्याकडे अहंकार नसतोय असं नाही म्हणून माऊली कबूल करतात. बघा, त्यांना लोभ असतो. आता लोभ ही वाईट गोष्ट आहे, तरी सुद्धा अहंकार कसला असतो बघा. आम्ही हरीचे दास आहोत असं त्यांना भूषणावं वाटत असतं. वास्तविक आम्ही दास आहोत हा मोठेपणा म्हणजे अहंकार आहे. पण अहंकारू वाहता अंगी, आम्ही हरीचे भूषावया लागे. आम्ही भूषण आहे आम्हाला की आम्ही हरीचे दास झालेलो आहे. आणि जे आपल्या ठिकाणी अहमपणा सुद्धा घेतात. म्हणून जे जगामध्ये एकट्या माझ्याच लोभाने लोभी असतात, लोभी नसत नाहीत असं नाही. त्यांनाही लोभ आहे, भक्तांना लोभ आहे, पण कसला आहे? भक्तांना अहंकार आहे, पण कसला आहे? अहंकार कोणता आहे? तो खरा जो मी आत्मा आहे ना, ती मीची ओळी वेगळी नाही. ती मी हरीचा दास आहे असं मिरवणं त्यांना भूषणावं वाटतं.
अहम ब्रह्मास्मी. वास्तविक अहम मध्ये अहंकार आहे, पण ब्रह्मास्मी मध्ये भगवंताशी जोडणं आहे. अहम ब्रह्मास्मी, पण अहंकार घेतात तो अहम ब्रह्मास्मीचा घेतात. अहंकारा वाहतांगी आम्ही हरीचे भूषावया लागी. जे लोभी एकीचे अंगी, त्याला जो लोभ आहे तो लोभ फक्त भगवंताच्या प्राप्तीचा आहे. आम्हाला कीर्तीचा लोभ आहे, धनाचा लोभ आहे, सगळ्याचा देहाचा लोभ आहे, आणि भक्तांना देवाचा लोभ आहे. कसा लोभ असेल बघा. जे दास होतात त्यांचा अभिमान भगवंत चालवतात म्हणतात. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो, तुकाराम महाराज म्हणतात. कारण भगवंताच्या लोभाशिवाय दुसरा लोभच नाही. लाचावले मन लागलीशी गोडी, ते जीवेन सोडी ऐसे झाले. तुकाराम महाराज अभंगामध्ये म्हणतात, आवडे हे रूप गोजिरे सगुण. या अभंगामध्ये आहे बघा ओळखी, सुरुवात अशी आहे तिची. आवडी हे रूप गोजिर सगुण, पाहता लोचन सुखावले. लाचावले मन लागलीशी गोडी, ते जीवेन सोडी ऐसे झाले. माझ्या जीवाला सोडीनच झाला असला लोभ मला प्राप्त झालेला आहे. आणि काय म्हणतात, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, येणे सुशे मन झाले हवं बरी, परत माघारी येत नाही. इतकं हवरट झालंय माझं मन भगवंताच्या चरणी आणि भगवंताच्या नामाला, की ते परत प्रपंचामध्ये यायला तयार नाही. बोलावा विठ्ठल या अभंगामधली ओळ आहे तुकोबांच्या, की येणे सोशे मन झाले हवं बरी. पण भगवंताशिवाय भगवंतासाठी इतकं लाचावलेलं मन असतं. धनीन पुरे गुण गाता, सर्व दृष्टी न्याहाळीता, माझं मनच भरत नाही. तुला पाहून पाहून किती वेळा नाम गोड पुरे कोड सकळ ही. किती वेळा म्हणावं तुझं नाम, किती वेळा घ्यावं तरी सुद्धा कंटाळा येत नाही. असा लोभ त्या त्या भक्तांच्या ठिकाणी निर्माण झालेला असतो. जे माझे निकामे सकाम, जे माझे कामे सकाम, जे माझे प्रेमे सप्रेम, जे माझी आभुली संभ्रम. नेनती लोक, पुढची एक उभी आहे, पण आपण ती नंतरच्या याच्यामध्ये बघूया. आपण 362 नंबरच्या उभीपर्यंतचा विचार आज करता आला वेळेत. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी आपण करूया, विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.